राजे रेसिपीज मध्ये मी आज तुम्हाला डाळ भाताचा बोहरा स्टाईल एक प्रकार दाखवणार आहे. दाल चावल पलीडू ही रेसिपी काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण किचनकडे जाऊया. दाल चावल पलीडू हा प्रकार करण्यासाठी हा भाताचा आणि डाळीचा एक प्रकार आहे. तुरीची डाळ ही या वाटीनी अर्धी वाटी घेऊन भिजत ठेवली, साधारण तासभर भिजत ठेवायची. आणि याच वाटीनी एक वाटी पूर्ण भरून बासमती राईस घेतलाय, तो मी साधारण 20 मिनिटं आधी भिजवणार आहे. आता या दोन्हीचं एकत्र करून कसा पदार्थ करायचा तो आपण आता त्याचं साहित्य आणि कृती बघूया. दाल चावल पलीडू बनवण्यासाठी ही अर्धी वाटी तुरीची डाळ आहे, ती साधारण 5 पट पाण्यामध्ये आपण वरच शिजवून घेणार आहे. ही एक वाटी आहे. थोडंसं पाणी जास्त झालं तरी चालतं, कारण त्याचं पलीडू बनवताना या पाण्याचा आपल्याला उपयोग होतो. 2.5 ते 3 वाट्या. आणि ही डाळ आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाहीये, त्याच्या डाळिंब्या राहिल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं. हे पलीडू बनवताना आपण लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये मीठ आहे आता. आणि पाव चमचा हळद, थोडासा हिंग पण घालणार आहे, त्यांनी चव छान येते. आता ही डाळ आपल्याला वर शिजवायची आहे, त्याच्या डाळिंब्या राहिल्या पाहिजेत इतपत शिजवायची आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं. आणि ते पाणी आपण पलीडू तयार करताना वापरणार आहोत. झाकण ठेवून ही डाळ आपण आता शिजवून घेणार आहोत. आपली डाळ शिजतीये तोपर्यंत हा एक वाटी बासमती राईस 1.5 पट पाणी घालून एक शिट्टी करून घ्यायची. आपल्याला तर 90% शिजवायचं आहे, पूर्ण शिजवायचं नाही, कारण त्याचे आपल्याला लेयर्स द्यायचे दम करण्यासाठी. एक वाटी झाली, तो भिजलेला आहेच आहे, त्यामुळे त्यात थोडासा पाण्याचा अंश असतो. अर्धी वाटी. एक शिट्टी करून हा आपण भात मोकळा शिजवून घेणार आहोत 90%. डाळ शिजली का ते बघून घेऊया. शिजायला तर पाहिजे, पण त्याच्या डाळिंबे राहिल्या पाहिजे. डाळ शिजलेली आहे, त्याच्या डाळिंब्या पण छान राहिलेल्या आहेत. अर्धा मिनिट हाय फ्लेमवर ठेवून नंतर त्याचा गॅस बंद करायचा आणि याचं पाणी आपण काढून घ्यायचं. आणि हे पाणी आपण पलीडू करताना वापरणार आहोत. आणि ही मोकळी शिजलेली डाळ, तमालपत्र, मिरे आणि उभा चिरलेला कांदा हे सर्व घालून साजूक तुपावर हे सगळं परतून घ्यायचं. आणि त्याच्यामुळे ती डाळ घालून त्याचं एक आपण मिश्रण तयार करायचं. आणि पलीडूसाठी बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेला कांदा एक मोठा. इथे मी मावळी काकडी वापरली आहे. मावळी काकडीच्या वेळी तुम्ही दुधी भोपळा वापरू शकता, वेली भाजी कुठली चालेल. आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. याशिवाय हळद, तिखट, हवं असेल तर धनेपूड, जिरेपूड आणि थोडासा चवीपुरता गरम मसाला. आणि हे दोन्ही पदार्थ आपण साजूक तुपात करणार आहोत. कढईमध्ये साजूक तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, थोडीशी काळी मिरी आणि एक उभा चिरलेला कांदा हा मी परतून घेणार आहे. चांगला लाल परतायचा. आणि त्यावरती शिजलेली डाळ आहे, डाळिंब्या त्या घालायच्या. भात आणि त्या डाळिंब्या याचा आपल्याला एक लेयर तयार करायचा. भातही आपला शिजलेला आहे आता 90%. हा कांदा मी चांगला लाल परतून घेतो. कांदा परतून लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये ते आता शिजलेली डाळ मी घालणार आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं.
चवीपुरतं मीठ घालून ही डाळ परतून घ्यायची. आपला भातही शिजलेला आहे. भात छान मोकळा शिजलेला आहे आपला. तो आता या डाळीवर आपण घालणार आहोत. पूर्ण शिजलेला नाहीये. भात आणि डाळ याचा असा एक लेअर तयार करायचा आपल्याला. थोडक्यात तुरीच्या डाळीची पांढरी बिर्याणी. त्याला मसाला नाहीये. त्याची डाळ हे बघू शकता तुम्ही. शीत 90% शिजलेलं आहे. पूर्ण शिजलेलं नाहीये. गॅस बारीक करायचा आणि भात खाली लागू नये म्हणून त्याच्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी मी पाणी घातलंय. डाळ आणि हा भात आता मी मंद आचेवर वाफ आणून घेतो आणि इकडे आपण पलीडू तयार करू. पलीडू तयार करण्यासाठी मी इथं पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालायचे. साजूक तूप वापरताना हायगाई करायची नाही, त्याशिवाय ही डिश फार छान होत नाही. तूप आपण चांगलं तापू देऊया. तूप तापलेले त्याच्यामध्ये आपण थोडे मोहरी तडतडतीये. एका बाजूला आपण जिरे घालूया. पॅन असल्यामुळे तो एक फायदा आहे, दोन्ही एका वेळी होतं. मोहरी तडतडली आहे. बारीक चिरलेलं आलं, लसूण, मिरची एक घेतली आहे मी, फार तिखट नसलेली. थोडा वेगळ्या प्रकारे वेगळं काहीतरी केलं म्हणजे खाण्याचा आनंदही घेता येतो आपल्याला. त्यावर आता मी एक बारीक चिरलेला कांदा घातलाय. तोही चांगला लाल करून घ्यायचा. डाळ शिजवलेलं पाणी आपण यासाठी वापरणार आहोत. ते थोडंसं लाल करून घ्यायचंय आपल्याला आणि त्यामध्ये दाटपणा यावा म्हणून एक चमचा डाळीचं पीठ घालायचं. हरभरा डाळीचं पीठ. मिरचीचा तिखटपणा आहे ते थोडा गरम मसालाही जाणार आहे. अर्धा चमचा तिखट घालायचंय. तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो. थोडीशी हळद, थोडासा हिंग, एक चमचा डाळीचं पीठ घातलंय. गॅस बारीक करायचंय. अर्धा चमचा धणेपूड, पाव चमचा जिरेपूड, थोडासा चवीपुरता पाव चमचा गरम मसाला. त्याशिवाय त्या डाळीला चव येणार नाही. डाळीच्या पिठासकट हे आता परतून घ्यायचे. कच्चेपणा घालवायचा त्याचा. परतून घ्यायचं आपण, काळं करायचं नाहीये. डाळीच्या पिठाचा खमंगपणा त्यामध्ये उतरतो.
हे काकडीचे तुकडेही मी घालणार आहे त्यामध्ये. तुम्ही दुधी भोपळा सुद्धा घालू शकता किंवा आवडत असेल तर शेवग्याची शेंगही वापरू शकता. तर हे शिजण्यासाठी डाळीचं पाणी जे आपण काढून ठेवलं होतं बाजूला ते घालायचं. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ऍडजस्ट करू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचे. डाळ शिजवताना आपण थोडंसं घातलं होतं ते पाणी आपण घातलेलं आहे त्यामध्ये मीठ होतं आणि ह्याला चांगली उकळी आणायची. काकडी शिजली पाहिजे. भात शिजलेला आहे, त्यातली डाळही शिजलेली आहे आणि त्याला मिरी, कांदा आणि तमालपत्राची छान फ्लेवर आली. पलीडू उकळत आहे, उकळी आलेली आहे. आता आपण त्याला कोथिंबीर घालायची आहे भरपूर आणि लगेचच खायला घ्यायचंय. साजूक तुपाचा यामध्ये मुक्त हस्ताने वापर केलाय त्यामुळे ही टेस्ट अतिशय छान लागणार. फार तिखट नसतो हा प्रकार, सुंदर आहे. आपलं दाल चावल पलीडू तयार आहे. गरमागरमच खायचं. याला दुसऱ्या कुठल्याही अकंपनिमेंटची गरज नाही. इतकं सुंदर टेस्ट लागतं हे, आणि याच्यात पूर्णपणे साजूक तूप आपण वापरलेलं आहे.